आज मध्य पूर्व आखाती राष्ट्रांमध्ये ज्या प्रकारे युद्धाचा वणवा पेटलेला आहे आणि याची झळ आता थेट आपल्या घरगुती जीवनावर पडणार आहे. आणि याचेच आता काही दिवसांपूर्वीच ज्या प्रकारे या संदर्भात तुटवडा निर्माण होईल अशी एक घोषणा झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर म्हणजे साधारणतः एका सिलेंडरच्या पाठीमागे 60 रुपयाची ही वाढ झालेली आहे. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता की आज या ठिकाणी आपण HP गॅस एजन्सी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी खूप सारे ग्राहक या ठिकाणी आता आगाऊ पद्धतीने आपले सिलेंडर घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र ही जी म्हणजे एक प्रकारे म्हणजे सामान्य लोकांमध्ये एक प्रकारचे घाबरून गेले की भविष्यात अशा प्रकारे अगर जर तुटवडा निर्माण झाला तर आपलं जे घरगुती जे वापराचे जे गॅस आहे हा संपुष्टात येईल आणि मग जेवण कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल. दादा काय सांगणार या संदर्भात आपण? जे आता इस्रायल, अमेरिका आणि अ, इराण संदर्भात युद्ध चालू आहे आणि जी आपली एक खाडी ज्याच्यातनं आपला गॅस येतो, त्याच्यातनं टंचाई निर्माण झालेली आहे, ज्याच्यातनं आपला जवळपास 57% गॅस येतो. तर त्या गॅसमुळे लोकांमध्ये एक घबराट निर्माण झालेली आहे की बा जर गॅस भेटला नाही तर आपण स्वयंपाक कसा करायचा, नवऱ्याचा डबा कसा करायचा, गृहिणीला फार मोठा प्रश्न पडलेला आहे हा. पण तरीही मी सर्वसामान्यांना करतो की कुणीही असं घाबरू नये, कारण नरेंद्र मोदी खाली जे आपलं सरकार आहे ते एक चांगलं आहे आणि ते नक्कीच आपल्याला गॅसची टंचाई भासू देणार नाही. थोड्याशा अडचणी आपल्याला येतील, पण त्याच्यासाठी आपण पॅनिक होऊ नये, हे मी एक जनतेला आव्हान करतो. तुमचं जे चॅनल आहे जनतेचा आवाज, जनसामान्यांचा आवाज, याच्यामार्फत मी एक आवाहन करतो की तुम्ही पॅनिक होऊ नका. गॅस सर्वांना योग्य वेळेवर भेटेल. मी सुद्धा बुकिंग केलेली होती 10 दिवसापूर्वी. मला पण आणि आतापर्यंत सगळी सर्व्हिस चांगलेली आहे. सुविनर गॅसवाल्यांचं बी एक सर्व्हिस चांगली राहते. तर काही कोणी घाबरू नये. मी असं तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो. दादा या आपल्याला या ज्या आता आगामी ज्या काळामध्ये ज्या प्रकारे गॅसची टंचाई निर्माण झाली आणि याचा आपला जो कात्री आहे ही सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. आता ज्या 60 रुपयाची म्हणजे एक घरगुती गॅसला 60 रुपये महाग झालेत आणि त्याच प्रकारे जे LPG जे वाहनं आहेत त्या LPG वाहनांच्या मागे देखील 25 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजे हा जो सर्वसाधारण जो फटका आहे हा सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे. या संदर्भात आपण काय सांगणार? नाही, फटका तर नक्कीच पडणार आहे. पण शेवटी ही एक ऊर्जा आहे, ती कधी ना कधी संपणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सध्या आता सोलर ऊर्जेकडे जावं लागेल, ज्याच्याकडून म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांकडे आपल्याला व्हावं लागेल. टू व्हीलर, फोर व्हीलर ज्या गॅसच्या गाड्या आहेत त्या सोडून आता आपल्याला इलेक्ट्रिककडे आज नाही तर उद्या भविष्यात वळावंच लागणार आहे. आपण याची सुरुवात आजच करूया आणि इलेक्ट्रिक या गोष्टींकडे आपण वळूया. साधारणतः एक संभ्रम अवस्था निर्माण झाली. आपण आता HP या गॅस एजन्सी या ठिकाणी आमचे त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गॅसची कुठली टंचाई नाही. मात्र मी ज्यावेळेस भारत गॅसच्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जे आमच्याकडे रोजचे जे गाड्यांची जी गाडी येत होत्या तर 3 ते 4 गाड्या आमच्याकडे माल पुरवठा येत होता. मात्र आता फक्त एकच गाडी येते. मग साधारणतः धुळे शहरामध्ये कुठल्या ठिकाणी आम्ही वितरण करायचं हा सर्वात मोठा प्रश्न. तर या संदर्भात आपण काय सांगणार? नाही, नाही. गॅसचं तशी टंचाई नाहीये. फक्त आता थोडंफार आर्थिक कोणी साठेबाजी करत असेल त्या गोष्टींमुळे. पण तसंही घाबरू नये. काय गॅसची कमतरता भासू देणार नाही सरकार आपल्याला. नाही, पण आता सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळाली आहे, की या संदर्भात या टंचाईच्या याच्यामध्ये असा एक आव आणला जातोय आणि याच्यामुळे सट्टेबाजीला किंवा काळ्या बाजाराला खूप मोठा वाव आला. या ठिकाणी आपण पाहू शकता, की साधारणतः एका सिलेंडरच्या मागे 1200 या 1500 रुपये अधिकची रक्कम जे घेणारे घेत आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगणार? मनानं आवाहन करतो, जिथे काळा बाजार होत असेल तिथे तुम्ही पोलिसांशी संपर्क करा आणि हा काळा बाजार रोखण्यात यावा. सर्वसामान्यांना गॅस मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. मग अगर जर आपल्याला असं वाटत असेल, की या खरंच ही भूमी आता म्हणजे पार्श्वभूमी नाहीच आहे, की गॅसचं टंचाईच नाहीये. तर मग मुळात हे लोकं इतके घाबरून आज इतक्या म्हणजे या 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये देखील लोकं आज आपल्या गाड्या घेऊन या ठिकाणी ज्या स्वतःच या ठिकाणी आपला गॅस एजन्सीला येऊन गॅससाठी हे माझी करतायत. माझी प्रसार माध्यमांना एक विनंती आहे, की त्यांनी ह्या संदर्भातल्या बातम्या देताना एक जागरूक पद्धतीने बातम्या द्याव्या. लोकांमध्ये घबराट निर्माण व्हावी अशा बातम्या कृपया देऊ नये. त्यांनी एक प्रसार माध्यम हे आपल्या लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे. तर त्यांनी अशा गोष्टींवरती थोडं नियंत्रण लोकांना आवाहन करावं, की घाबरू नका. गॅस तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. म्हणजे गॅस सर्वांना मिळणार आहे असं सर्व आपले जे जागरूक नागरिक त्यांनी सांगितलं. मुळात आपण पाहू शकता, की आजची जी धुळे शहराची परिस्थिती आहे खरंच अत्यंत विदारक आहे. कारण की आपण पाहू शकता, की आज धुळे शहरामध्ये 10% च्या चायनीज गाड्या ह्या बंद पडल्या आणि आगामी काळात अशीच परिस्थिती राहिली तर सगळ्या मोठ्या हॉटेल देखील बंद पडतील, सर्व त्यांचे व्यवसाय देखील बंद पडतील. आणि आणि आपण आता हे पाहू, की आगामी काळामध्ये भारत सरकार काय पावलं उचलते आणि सर्वसामान्यांना आपण जाणून घेणं तितकं महत्त्वाचं आहे. विचित्र सामानाचा आवाज. जय भीम.